नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शेतकरी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सन्मान निधी योजना अंतर्गत 8वा हप्ता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या 16 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी सुमारे 1704 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात, तर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेतून आणखी 6,000 रुपये दिले जातात. म्हणजे एकूण मिळून शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाकाठी मिळतात. आता या नवीन शासन निर्णयानुसार ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक आहे, पीएफएम रजिस्ट्रेशन पूर्ण आणि योजना पात्रता पूर्ण आहे, अशा लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. शासन निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की हा निधी लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे आणि हा निधी थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. जर तुमचे नाव योजनेत असेल तर तुम्हाला देखील हा हप्ता लवकरच मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेची यादी, स्टेटस किंवा अर्ज प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा नमो योजना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजना व शेतकरी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.